मुंबईतनं सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरेंविरोधात तक्रार। राज ठाकरेंना अटक करा। हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्ते आक्रमण। महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकीसाठी नाटक सुरू। संजय राऊतांची टीका। मोदी शहांना इंग्रजी येत नसल्यानं हिंदीची सक्ती केल्याचा। बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना। कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार, अजित पवारांची माहिती। मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर आठवड्याभरापासून परदेशात गेल्याची माहिती। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर केळकर परदेशात, सूत्रांची माहिती। अक्षय शिंदेला ज्यांनी गोळ्या घातल्या ते बडतर्फ झाले, पण एन्काउंटरचे ऑर्डर देणारे मजेत आहेत। एन्काउंटरचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। पोलिसांनी माझ्या मुलाला मारायला नको पाहिजे होतं। परभणीतील मोर्चात बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांची आई भाऊ। राजकारण हे आता अंडरवर्ल्ड झालंय। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर सर्वच अंडरवर्ल्ड। मुंबईत पुस्तक प्रकाशनातील कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य। बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का नाही दिली? 2009 पासूनचे सिद्धेश सिरसाट आणि नाईकांचे सीडीआर तपासा। दोघांचा फोटो दाखवत निलेश राणेंची मागणी। धनंजय मुंडेंच्या आमदारकी विरुद्ध राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव। ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी 10 लाख दिले। कासलेंच्या मुंडेंवरील आरोपांनंतर देशमुख आक्रमक। सोलापुरातील न्यूरोसर्जन शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या। उपचारादरम्यान डॉक्टर वळसंगकर यांचा मृत्यू। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट।